तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील शेतरस्ते खडीकरण आणि मजबूतीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. प्रत्यक्षात जमिनीवर कोणतेही काम न करता केवळ कागदोपत्री रस्ते पूर्ण दाखवून शासकीय निधी लाटल्याचे निवेदनात म्हटले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या दाव्यानुसार खालील रस्ते केवळ कागदावरच पूर्ण झाले आहेत. या रस्त्यांचे मजबूतीकरण अद्याप झालेले नसतानाही प्रशासकीय दप्तरी हे काम पूर्ण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यात कंत्राटदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. रोहित कदम आणि चेतन सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तुळजापूर पंचायत समितीचे सभापती यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनावर 42 शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. एकमत डिजिटल करिता विजय पिसे, जळकोट. या ठिकाणी शेतरस्ता मंजूर झालेला होता, अद्याप काम झालं नाही म्हणून आपण निवेदन दिलेलं आहात. तर कसं काय, म्हणजे या रस्ता कशामुळे अपूर्ण राहिला अथवा केलं नाही कशामुळं? शेतकऱ्यांना गैरसमजामध्ये काढून शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची माहिती न देता हा रस्ता कागदोपत्री तयार करून कागदोपत्री त्याची बिले उचलण्यात आली. आणि सदरील रस्ता हा 2020ला मनरेगा योजनेतनं मंजूर झालेला असून त्याचे काम नंतरील पुढील 12 महिन्यात पूर्णपणे झालेले कागदोपत्री दाखवून संपूर्ण बिल उचलण्यात आलेले आहे. किती लाख मंजूर झाले होते? ह्या रस्त्याची निधी जवळजवळ 17 लाख रुपये निधी मंजूर झालेला होता. हां त्यातनं 70-30 काय तर आवडते ते, हां त्यामधनं ती बिल घेण्यात आलेली आहे. हां. मग आज या ठिकाणी किती शेतकऱ्यांचं नुकसान होतं, म्हणजे रस्ता नुकसान? एक 500-700 तर शेतकरी असतील अंदाजित, इकडले तिकडे मिळून बाजूचे. हे मेन रस्ता आहे जो आडवाट आणि पांढरी हा रस्ता आहे ना, त्याला निजामकालीन रस्ता, नकाशावरील एक सिंगल लाईन डॉटचा रस्ता आहे. ह्याच्यामध्ये उपरस्ते भरपूर प्रमाणात जोडलेले आहेत. बरं, मग जर याची चौकशी होऊन दोषीवर कारवाई नाही झाली तर आपण पुढील काय करणार आहात? पुढे आत्मदहन किंवा उपोषणाचा इशारा देण्यात येईल. Thanks for watching Ekmat Digital.